आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण PYQ सिरीज पार्ट 3 मध्ये काही जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन झालेले आहेत लाईनमन पदासाठी ते आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला टॉपिक जे विचारतात परीक्षेमध्ये ते तुम्हाला समजेल आणि त्याच्यावरच आपण फोकस करू. प्रश्न क्रमांक 1, 2 फेज मोटरचा स्टार्टिंग टॉर्क काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 450% ऑफ रनिंग टॉर्क. प्रश्न क्रमांक 2, 3 फेज सिस्टममध्ये फेज व्होल्टेज याद्वारे वेगळे केले जाऊ शकते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 120 डिग्री. प्रश्न क्रमांक 3, ओहमचा नियम यावर लागू केला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रेझिस्टर. प्रश्न क्रमांक 4, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरमधील प्रमुख समस्या काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, करंट चॉपिंग. प्रश्न क्रमांक 5, खांब वाकणे टाळण्यासाठी खालीलपैकी कोणता वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्टे वायर. प्रश्न क्रमांक 6, डीसी मोटरच्या बाबतीत बहुतेक वेळा स्ट्रे लॉस हा पूर्ण भार असल्याचे गृहीत धरले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1%. प्रश्न क्रमांक 7, हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण जास्त असल्यास बाष्पीभवनाचा दर असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विल डिक्रीज, कमी होईल. प्रश्न क्रमांक 8, जेव्हा अॅनालॉग ओहम मीटरचा पॉइंटर शून्याकडे निर्देशित असतो तेव्हा मोजला जाणारा प्रतिकार असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शॉर्टेड. प्रश्न क्रमांक 9, 50 kV पॉवर लाईनमधून उपकरणासाठी किमान क्लिअरन्स आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 10 फीट. सेमीकंडक्टर कोणत्या स्थितीत एक परिपूर्ण विद्युत रोधक म्हणून वर्तन करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 0 टेम्परेचर. प्रश्न क्रमांक 11, 3 फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरमध्ये तयार होणारे चुंबकीय क्षेत्र येथे प्रवास करत असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिंक्रोनस स्पीड. खालीलपैकी कोणते लोडेड जनरेटर सर्वात खराब व्होल्टेज रेग्युलेशन देतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डिफरन्शियल कंपाऊंडेड. प्रश्न क्रमांक 13, स्टार डेल्टा स्टार्टिंग ऑफ मोटर इज नॉट पॉसिबल म्हणजेच मोटर स्टार डेल्टा स्टार्टिंग यासाठी शक्य नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सिंगल फेज मोटर. प्रश्न क्रमांक 14, जेव्हा गतिमान कंडक्टरचा वेग वाढतो तेव्हा प्रेरित व्होल्टेज रिकामी जागा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इन्क्रीज, म्हणजेच वाढते. आता या ठिकाणी बघा स्टार सर्किट आणि डेल्टा सर्किट दिलेले आहेत. तर त्याचा एक डिफरन्स थोडक्यात आपण बघू, कारण परीक्षेमध्ये याचे फॉर्म्युले सुद्धा विचारतात, जसं करंट रिलेशन आणि व्होल्टेज रिलेशनच्या बाबतीत. तर स्टार कनेक्शन जे आहे या ठिकाणी 3 शाखाचे टर्मिनल एकमेकाशी जोडलेले आहेत बघा डायग्राम मध्ये, RVY. त्यानंतर डेल्टा कनेक्शन मध्ये सुद्धा संपूर्ण लूप तयार करण्यासाठी 3 नेटवर्कची शाखा एकत्र जोडल्या जाते. अशा पद्धतीचं जे सर्किट खाली दाखवलेलं आहे त्यामध्ये डेल्टा कनेक्शन जे आहे अशा लूप मध्ये फॉर्म केल्या जाते. त्यामध्ये सुद्धा RYB कनेक्शन लावलेले आहेत. त्यानंतर टर्मिनल कनेक्शन मध्ये जर बघितला तर 3 कॉइल यांच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या बिंदूवर जोडल्या जातात. तर स्टार कनेक्शन मध्ये बघा न्यूट्रल जे आहे, न्यूट्रलच्या त्या ठिकाणी तिन्ही कनेक्शन काय एका ठिकाणी जोडलेले आहेत. परंतु डेल्टा कनेक्शन मध्ये कॉइलच्या विरुद्ध टर्मिनल एकमेकाशी जोडलेले असतात. या ठिकाणी अपोजिट डायरेक्शननी जोडलेले आहेत. प्रत्येक
कॉइलचा शेवट इतर कॉइलच्या सुरुवातीस जोडलेला असतो. न्यूट्रल पॉइंट स्टारमध्ये न्यूट्रल किंवा कॉमन कनेक्शन अस्तित्वात असते. एन द्वारे आपण स्टारमध्ये दर्शवलेला आहे. परंतु डेल्टामध्ये डेल्टा सर्किट न्यूट्रल पॉइंट अस्तित्वात नसते. त्यानंतर करंट रिलेशन जर बघितला तर करंट रिलेशन स्टार सर्किटमध्ये लाईन करंट इक्वल्स टू फेज करंट असते. त्याच पद्धतीने डेल्टा सर्किटमध्ये लाईन करंट इक्वल्स टू √3 फेज करंट असते. त्यानंतर व्होल्टेज रिलेशन तर स्टार सर्किटमध्ये लाईन व्होल्टेज इक्वल्स टू √3 फेज व्होल्टेज. त्याच पद्धतीने डेल्टा सर्किटमध्ये लाईन व्होल्टेज इक्वल्स टू फेज व्होल्टेज. तर रिसिव्हिंग व्होल्टेज जे आहे, आपण स्टार सर्किट बद्दल तारेच्या जोडणीत प्रत्येक वळणाला 230 व्होल्ट प्राप्त होतो. परंतु या ठिकाणी डेल्टाच्या बाबतीत जर विचार केला तर 440 व्होल्ट त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वळणाला त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो. तर हा एक शॉर्ट आहे. फक्त याच्यामध्ये इम्पॉर्टंट एवढंच आहे की करंट रिलेशन जर स्टार सर्किटचं विचारलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे. डेल्टा सर्किटचं करंट रिलेशन आणि व्होल्टेज रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा. बाकी सगळ्यांना स्टार सर्किट काय आणि डेल्टा सर्किट काय हे माहिती आहे. बघा प्रश्न क्रमांक 15. घरगुती रेफ्रिजरेटरमध्ये खालीलपैकी कोणती मोटर वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सिंगल फेज इंडक्शन मोटर. प्रश्न क्रमांक 16. सीओपी ऑफ एअर कंडिशनिंग ॲज अ कम्पेअर्ड टू डोमेस्टिक रेफ्रिजरेटर म्हणजे घरगुती रेफ्रिजरेटरच्या तुलनेत वातानुकूलित सीओपी असा आहे. सीओपीचा फुल फॉर्म कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हायर. प्रश्न क्रमांक 17. वर्ग अ अग्निशामक यंत्राची भूमिका काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लाकूड आणि कागद सारख्या सामान्य ज्वलनशील पदार्थावर क्लास ए अग्निशामक आपण त्या ठिकाणी वापरत असतो. प्रश्न क्रमांक 18. इन्स्ट्रुमेंटमध्ये उच्च टॉर्क ते वजन गुणोत्तर दर्शविते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फास्ट रिस्पॉन्स. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्यामध्ये विद्युत चार्ज साठवण्याची क्षमता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कॅपॅसिटर. प्रश्न क्रमांक 20. स्किन इफेक्ट परिणाम यावर अवलंबून नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑपरेटिंग व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 21. सेलद्वारे ईएमएफ चे उत्पादन खालील कारणामुळे होते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. प्रश्न क्रमांक 22. फुल फॉर्म ऑफ ACSR केबल इज म्हणजेच ACSR केबलचे पूर्ण रूप आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेन्फोर्स. प्रश्न क्रमांक 23. कंडक्टर G1, G2, G3 हे व्यवस्थित समांतर समतुल्य कंडक्टरमध्ये आहेत. म्हणजेच पॅरलल इक्विव्हॅलंट कंडक्टन्समध्ये आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. कंडक्टन्स म्हणजेच काय तर कंडक्टन्स इक्वल्स टू 1 रेझिस्टन्स असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, G1, G2, G3. तर हे प्रश्न द इलेक्ट्रोलाइट युज्ड इन अ लीड ऍसिड सेल इज डायल्यूट. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, H2SO4. आता या ठिकाणी आपण जो 23वा प्रश्न बघितला होता, G1 प्लस G2 प्लस G3. तर याचं आपण थोडं माहिती घेऊ. आता कंडक्टन्स इन्स रेसिप्रोकल आपल्याला माहिती आहे. कंडक्टन्स म्हणजेच काय, इक्वल्स टू 1 रेझिस्टन्स. तर या ठिकाणी R1 इक्वल्स टू 1/G1, R2 इक्वल्स टू 1/G2, R3 इक्वल्स टू 1/G3. जेव्हा आपण सिरीजमध्ये लावतोय तर सिरीजचं आपल्याला रिलेशन माहिती आहे. R इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3 या पद्धतीचं आपलं रिलेशन असते. तर याला अशा पद्धतीनं आपण लिहिणार 1/G इक्वल्स टू R म्हणजेच काय 1/G इक्वल्स टू
आता या ठिकाणी कंडक्टन्स मी अगोदर सांगितलेलं आहे, कंडक्टन्स म्हणजेच काय तर 1 बाय रेजिस्टन्स असते. तर या पद्धतीनं सिरीजच्या बाबतीत होईल 1/G1 प्लस या ठिकाणी 1/G1 प्लस 1/G2 प्लस 1/G3. तर याचा आपण हे सॉल्व्ह करून घेतलंय, तर हे अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला फॉर्म होईल. त्यानंतर जी जे आहे जी या पद्धतीनं आपल्याला फायनली आपल्याला इक्वेशन फॉर्म होईल. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला पॅरलल कंडक्टन्स, पॅरललच्या बाबतीत जर आपण सेम फॉर्म्युला जर लावला, आपल्याला रिलेशन माहिती आहे पॅरलल बद्दल. पॅरललचं असते 1/R इक्वल्स टू 1/R1 प्लस R2 प्लस R3. तर याला जर आपण जी जे दिलेले आहेत कंडक्टन्स, तर त्यामध्ये जर आपण फॉर्म केलं तर आपण असं म्हणता येईल की G इक्वल्स टू G1 प्लस G2 प्लस G3. म्हणजे यावरून आपल्याला हे लक्षात येते, जेव्हा कंडक्टन्स मध्ये असते तर त्यावेळेस आपलं जे रेजिस्टन्स असते ते एक प्रकारे एकमेकासोबत एक्सचेंज झालेलं असते, म्हणजे इंटरचेंज होते. जसं सिरीजचं आपण रिलेशन बघितलंय रेजिस्टन्सचं, R इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. हे जे सिरीजचं रिलेशन आहे ते पॅरलल मध्ये येते, आणि पॅरललचं जे आपल्याला रिलेशन म्हणतो आपण, तर ते कुठं जाते, आपल्या सिरीज मध्ये जाते. जर आपण सिरीजचा जर समजा प्रश्नामध्ये जर सिरीज विचारलेलं असतं, या ठिकाणी जर सिरीज आपल्याला जर विचारलं असतं, या ठिकाणी हा पॅरलल जर शब्द नसता, तर आपण काय केलं असतं, या ठिकाणी याचं उत्तर आपण लिहिलेलं असतं ऑप्शन क्रमांक सी 1/G1 प्लस 1/G2 प्लस 1/G3. या ठिकाणी लक्षात ठेवा, कधी पण द कंडक्टन्स ऑफ G1 G2 G3 इन अ पॅरलल जर विचारलं तर सिरीजच्या विरुद्ध होत असते. या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25, जास्त व्होल्टेज कमी झाल्यामुळे लाईन व्होल्टेज वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बूस्टर ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 26, केव्हीएल कोणत्या तत्वावर कार्य करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन. प्रश्न क्रमांक 27, कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण इलेक्ट्रिकल सिग्नलची तीव्रता कमी करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अटेन्यूटर. अटेन्यूटर हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, बघा पिक्चर मध्ये दिसत असेल. तो काय करते, सिग्नलची शक्ती त्याच्या वेव्ह फॉर्मला विकृत न करता कमी करते. तर अटेन्यूटर लक्षात ठेवा, कोणताही इलेक्ट्रॉनिक उपकरण जर असेल तर त्याच्या सिग्नलची तीव्रता जो कमी करणारा जर डिव्हाइस असेल तर तो अटेन्यूटर आहे. प्रश्न क्रमांक 28, अर्थ मॅग्नेटिझमचे स्पष्टीकरण देणारा सिद्धांत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डायनामो इफेक्ट. प्रश्न क्रमांक 30 मध्ये न्यूमरिकल दिलेला आहे बघा. जर 400 सेंटीमीटर युरेका वायर क्षेत्रफळ 1 मीटर स्क्वेअर आणि 4 ओहमचे रेजिस्टन्स असेल तर सामग्रीचा विशिष्ट रेजिस्टन्स काय असेल? आपल्या या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स विचारलेला आहे त्या मटेरियल बाबतीत. तर स्पेसिफिक रेजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर स्पेसिफिक रेजिस्टन्स काढत असताना आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, रेजिस्टन्स मल्टिप्लाय लेंथ डिवायडेड बाय क्रॉस सेक्शन एरिया. आता क्रॉस सेक्शन एरिया म्हणजेच आपल्याला युरेका वायरचा या ठिकाणी लिहावं लागेल. स्पेसिफिक रेजिस्टन्सला आपण एक रो हा जो सिम्बॉल आहे त्याद्वारे दर्शवत असतो. तर रेजिस्टन्स आपल्याला जो गिवन डाटा आहे, जसा रेजिस्टन्स दिलेला आहे 4 ओहम आणि लेंथ दिलेली आहे 400 सेंटीमीटर दिलेली आहे आणि क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे 1 मीटर स्क्वेअर. तर आपल्याला पहिले जे आपल्याला सेंटीमीटर दिलेला आहे त्याला मीटर कन्वर्ट करून घ्यावं लागेल, कारण सर्व जे युनिट आहेत ते आपल्याला सेम करूनच आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. 1 सेंटीमीटरचा आपण 0.1 मीटर कन्व्हर्जन केलं, त्याच पद्धतीनं 400 सेंटीमीटरचं आपण 4 मीटर मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. त्यानंतर जे आपण कन्व्हर्जन केलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून एक प्रकारे आपल्याला अशा रीतीने इक्वेशन फॉर्म होईल, स्पेसिफिक रेजिस्टन्स इक्वल्स टू 4 ओहम
मल्टिप्लाय बाय 4 मीटर डिवायडेड बाय 1 मीटर स्क्वेअर. तर याचं उत्तर आपण काढलं तर याचं उत्तर येते 16 ओहम मीटर या ठिकाणी आपल्याला दिसत असेल. तर अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत म्हणून यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलेले आहेत. तर लक्षात ठेवा, स्पेसिफिक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असते? रेजिस्टन्स मल्टिप्लाय बाय लेंथ डिवायडेड बाय क्रॉस सेक्शन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 16 ओहम मीटर. प्रश्न क्रमांक 31, मोटर वाइंडिंगसाठी कोणती सामग्री इन्सुलेशन म्हणून वापरली जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वार्निश. प्रश्न क्रमांक 32, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचे वळण गुणोत्तर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1:1. प्रश्न क्रमांक 33, लोड केलेल्या स्थितीत कमी वेगाने मोटर चालण्याचे कारण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लो फ्रिक्वेन्सी. प्रश्न क्रमांक 34, अर्थिंगच्या बाबतीत सुरक्षिततेच्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर विचारलेलं आहे, तर लक्षात ठेवा आपल्याला बरोबर विधान या ठिकाणी मार्क करायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अर्थिंग पाण्याच्या पाईपलाईनला जोडू नका. प्रश्न क्रमांक 35, जर 120 व्होल्ट आणि सोर्स 90 ओहमशी जोडला असेल तर सर्किटमधील विद्युत प्रवाह काय? आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला ओहम्स लॉ V = IR. हा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी लावून काय करणार? करंट काढणार. हा सोपी प्रश्न आहे, सगळेजण करतीलच आय होप. आणि याचं युनिट करंटमध्ये विचारलेलं आहे, तर अँपियर आपल्याला लिहावं लागेल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1.33 अँपियर. प्रश्न क्रमांक 36, जर वीज पुरवठा 0.7 वॅटच्या इनपुटसह 0.6 वॅटची आउटपुट पॉवर तयार करत असेल तर कार्यक्षमता आहे? तर आपण पहिले गिवन डाटा जो आहे तो लिहून घेणार. 0.6 आउटपुट वोल्ट पॉवर दिलेला आहे, इनपुट पॉवर 0.7 वॅट दिलेला आहे. तर आपल्याला फाइंड करायचं आहे इफिशियन्सी. तर इफिशियन्सी फाइंड आउट करत असताना त्याचा एक फॉर्म्युला असते, आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर मल्टिप्लाय 100%. तर आउटपुट पॉवर सुद्धा गिवन दिलेला आहे आणि इनपुट पॉवर सुद्धा गिवन आहे. तर आपल्याला फॉर्म्युलामध्ये पुटअप व्हॅल्यू करायचे आहेत पूर्ण आणि त्याची इफिशियन्सी काढायची आहे. तर इफिशियन्सी 85.71 ही आपली इफिशियन्सी येते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 85.7%. हे काय झाली? इफिशियन्सी झाली. इफिशियन्सी काढायची होती. प्रश्न क्रमांक 37, औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये इकॉनोमायझर उपकरणाचे कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फ्लू गॅस वापरून फीड पाणी गरम करण्यासाठी आपण इकॉनोमायझरचा यूज करतोय. प्रश्न क्रमांक 38, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरमधून फुल वेव्ह रेक्टिफायरसाठी किती डायोड आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 2. प्रश्न क्रमांक 39, रबरची डायलेक्ट्रिक ताकद सुमारे असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 30 kV/mm. प्रश्न क्रमांक 40, फिल्टरमधील इंडक्टरचे कार्य आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ब्लॉक AC आणि पास DC. प्रश्न क्रमांक 41, DG संचाचा इष्टतम कार्यबिंदू जवळ आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 75% ऑफ पॉवर रेटिंग. प्रश्न क्रमांक 42, प्रेशर केबल व्होल्टेज रेटिंग आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बियॉन्ड 66 kV. प्रश्न क्रमांक 43, ड्रिलची काळजी आणि देखभाल लक्षात घेता खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वर जास्त दाब लावा. तर बाकीचे जे उदाहरण दिलेले आहेत ए, सी आणि डी हे बरोबर आहेत. ड्रिल करण्यापूर्वी जॉबला त्याला पंच सेंटर पंचद्वारे पहिले पंच करावं लागेल. आणि ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे जो जॉ आहे त्या जॉ मध्ये ड्रिल बीट आपल्याला घट्टपणे फिक्स करावं लागेल. आणि डी मध्ये दाखवलेलं आहे की ड्रिल बीट बाहेर काढण्यासाठी चक उलट्या दिशेने आपल्याला रोटेट करावं लागेल.
तर प्रश्न क्रमांक 44, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज याची व्याख्या खालीलप्रमाणे आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कोलम पर सेकंड. प्रश्न क्रमांक 45, इलेक्ट्रिक मशीनचे नो लोड लॉसेस याद्वारे दर्शवले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पॅरलल रेझिस्टन्स विथ लो व्हॅल्यू. प्रश्न क्रमांक 46, नो लोड व्यवस्थित रेषेमध्ये विद्युत प्रवाह या कारणामुळे आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कॅपॅसिटन्स ऑफ लाईन. प्रश्न क्रमांक 47, डीसी मोटरचे खालीलपैकी कोणते नुकसान स्थिर नुकसान मानले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हिस्टेरिसिस लॉसेस. प्रश्न क्रमांक 48, ईएमएफ ऑफ ड्राय सेल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1.5 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 49, ट्रान्सफॉर्मरला अंतर्गत दोषापासून संरक्षण करण्यासाठी कोणता रिले वापरला जातो. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक ए, बुश होल रिले. प्रश्न क्रमांक 50, एसी चे डीसी मध्ये रूपांतर करण्यासाठी खालीलपैकी कोणता वापरला जातो. आपला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत 1, 2, 3, जसं मोटर जनरेटर सेट, रोटरी कन्व्हर्टर आणि मर्क्युरी आर्क रेक्टिफायर. तर प्रश्न विचारलेला आहे एसी चे डीसी मध्ये रूपांतर करण्यासाठी आपण कुठला संच आपण त्या ठिकाणी वापरत असतो. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, तीनही. म्हणजे आपण डीसी जनरेटर सेट सुद्धा एसी टू डीसी साठी वापरतो आणि रोटरी कन्व्हर्टर सुद्धा आपण एसी टू डीसी साठी वापरतो, मर्क्युरी रेक्टिफायर सुद्धा. तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक डी, 1, 2, 3 आणि तीनही सुद्धा. आज आपण या भाग 4 मध्ये टोटल 50 प्रश्न PYQ सेशन मध्ये कव्हर केले. असाच आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि टॉपिक रिलेटेड क्वेश्चन आपण व्हिडिओ घेऊन येऊ. टेस्ट सिरीज आज जे होणार होती ते थोड्या काही कारणामुळे उद्या आपण त्याची लिंक टाकू. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.